ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वच जण सुभेदार कुटुंब जेवणासाठी जमलेलं असतं. तेव्हा अश्विन अर्जुन आणि सायलीचा डान्सचे व्हिडिओ सर्वांना दाखवतो आणि त्यांचं कौतुक करत असतो. त्याचवेळी अस्मिता लगेचच म्हणायला लागते की आज दोघेही जास्तच रंगात आले होते. तर कल्पना ते विमलला सांगते की पुन्हाही थकले आहेत, त्यामुळे त्यांचं जेवण मीच घेऊन जाते त्यांच्या रूममध्ये. तेव्हा सायली जेवण गरम करत असते, परंतु सायली अर्जुनच्या आठवणींमध्येच रमलेली असते की सायलीने स्वतः अर्जुनला हात धरून खेचत आणत स्वतःच्या हातानेच त्याला रंग लावलेला. विमल सायलीला हाक मारते तेव्हा सायली दचकते आणि अर्जुनच्या प्रेमाच्या आठवणींमधून बाहेर येते. तर त्यानंतर विमलने सर्व काही पदार्थ आता टेबलावरती ठेवलेले असतात. तर त्यानंतर सायली वाढायला लागते तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होतात, कारण सायली फक्त डाव्याच हाताने काम करत असते. आणि ते पाहून अस्मिता मनात म्हणायला लागते की सायली आज जरा विचित्र विशेषच का वागते, सगळीच कामं डाव्या हाताने का करते. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की बायको मला जरासं पाणी दे. तेव्हा अर्जुनला असं वाटतं की सायली कदाचित उजव्या हाताने देईल, परंतु सायली अर्जुनला पाणीसुद्धा डाव्याच हाताने देते. तेव्हा सर्वजण चकित झालेले असतात. तर कल्पना सायलीला म्हणते की तुझ्या उजव्या हाताला काही झालं आहे का. त्यावरती सायली म्हणते की नाही, माझ्या हाताला काहीच नाही झालं आहे. तर सर्वच जण आता सायलीला आग्रह करत असतात की नक्की काय झालं आहे हाताला ते सांग. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणायला लागतो की सायली तुझ्या हाताला जर काही जखम झाली असेल किंवा लागलं वगैरे असेल तर अश्विनला दाखवतो, उगाचच दुखणं अंगावरती काढू नकोस. तेव्हा अश्विन सुद्धा म्हणतो की वहिनी तुझ्या हाताला क्रॅम्प वगैरे आला आहे का, बघू मला दाखव. परंतु आता सायली स्वतःचा उजवा हात दाखवायला तयारच नसते. तर आता सर्वच जण प्रश्न विचारून भांबावून सोडतात. त्यामुळे सायलीचा नाईलाज होतो आणि सायली तिथं खोटं कारण सांगते की माझ्या उजवा हात जरासा भरून आला आहे आणि त्याचमुळे तो दुखतोय. तेव्हा अश्विन सांगतो की मी तुला हातासाठी स्प्रे देतो आणि त्यानेही नाही बरं वाटलं तर तुला गोळीही देतो. तर त्यानंतर सायलीला कल्पना जेवायला बसायला सांगते. तेव्हा सुद्धा आता सायली जेवायला बसते, परंतु डाव्याच हाताने जेवण करते हे पाहून परत आता आश्चर्याने सर्वच जण सायलीकडे पाहायला लागतात. तर अर्जुन अश्विनला सांगतो की मी सायलीला फिजिओथेरपिस्टकडे घेऊन जातो. तेव्हा सायली म्हणते अहो काहीच नाही झालंय हाताला, मी सध्या उजवा हात वापरत नाहीये ना त्यामुळे, परंतु थोड्या वेळानंतर मला बरं वाटेल. त्यावरती प्रताप म्हणतो की अर्जुन तुझं जेवण झाल्यानंतर सायलीच्या हाताला मलम लावून दे, आणि ती म्हणते आहे ना की तिचा हात बरा होईल, त्यामुळे तुम्ही कोणी हे काळजी करू नका, सर्वांनीच आता जेवा. तर त्यानंतर कल्पना आणि अर्जुन एकमेकांकडे आश्चर्याने पाहायला लागतात. तर इकडे प्रिया आता घरी आल्यानंतर सायलीने प्रियाची जी काही खरडपट्टी काढून तिला ढकललेलं असतं ते सर्व काही प्रसंग आठवून प्रिया सायलीवरती खूपच चिडलेली असते. इतक्यात तिथे नागराज येतो आणि नागराज म्हणायला लागतो की मी दादाला सांगितलं ना, म्हणून त्याने तुला सुभेदारांच्या घरी धुळवड साजरा करण्यासाठी जाऊ दिला आहे का. दरवेळेसारखं त्या अर्जुनने लात मारून परत एकदा तुझी हकालपट्टी केली, असं म्हणत आता नागराज प्रियावरती हसत असतो. तेव्हा चिडलेली प्रिया नागराजला सांगते की ते अर्जुनने नाही सायलीने. त्यावरती नागराज प्रियाला म्हणतो की त्या पाव किलोच्या सायलीने तुला ढकललं. नागराज तिथे प्रियाची चांगलीच मजा घेत असतो आणि प्रियाला म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ओंजळभर पाणी घेऊन येतो, त्यामध्ये तू उडी मार आणि जीव दे. त्यावरती प्रिया चिडते आणि म्हणायला लागते की मी आधीचीच खूप चिडली आहे, मला चिडवू नका. तेव्हा नागराज म्हणतो की तू तर एक फुसका बार आहेस, भिजलेली फटाकडी. तर नागराज प्रियावरती जोरजोराने हसायला लागतो आणि म्हणायला लागतो की त्या सायलीने आज तुला तुझी खरी पायरी दाखवून दिली आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की तुला एक सल्ला देतो, काय आहे ना की अर्जुनशी लग्न करून सुभेदारांच्या प्रॉपर्टीची मालकीण होण्याची स्वप्न ना तू विसरूनच जा आता. त्यावरती प्रिया चिडते आणि नागराजला म्हणते की शुभ बोला ना जरा, असं म्हणा ना की ती सायली कुठेतरी गायबच होईल, सायली अर्जुनच्या आयुष्यातून निघून जाईल, त्यानंतर माझं अर्जुनशी लग्न होईल. नागराज म्हणतो की हे होणं शक्यच नाही आहे, कारण तू आयुष्यभर मी टाकलेल्या, साक्षीने टाकलेल्या, महिपतीने टाकलेल्या तुकड्यावरतीच जगत राहणार आहेस, तुझी दीड दमडीची सुद्धा लायकी नाही आहे. असं म्हणून आता सरळ तोंडावरचे नागराजने प्रियाचा अपमान करून तेथून निघून गेलेला असतो. तर प्रिया नागराजवरती चिडलेली असते.
तर इकडे जेलमध्ये साक्षी महिपतीची भेट घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा महिपती साक्षीवरती जाम भडकलेला असतो. तो म्हणतो की 2 दिवस झाले मी इथं जेलमध्ये बंद आहे, परंतु तुला आत्ता तुझ्या बापाची आठवण आली का? तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, माझ्यावरती विश्वास ठेवा. परिस्थितीच अशी होती की मी गांगरून गेले होते. त्यावेळी मला काय करायचं काय नाही हे सुचतच नव्हतं. तेव्हा महिपती म्हणतो की माझा ना कोणावरतीच विश्वास नाही राहिला, अगदी तुझ्यावरती सुद्धा. आणि इथे कशासाठी आली आहेस? तू ना माझ्यासाठी जेव्हा मला जेल झाली, माझ्या हातात बेड्या ठोकले ना, तेव्हाच वकील शोधायला हवा होता, परंतु साधी तू तिथून जाग्यावरून हल्ली सुद्धा नाही. असं म्हणत महिपती साक्षीला तिथून जाण्यासाठी सांगतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की तुमचा हात दुखतो आहे ना, तरी सुद्धा खालती जाऊन तुम्हाला कामच करायचं आहे का? विमल आहे ना तिथे, ती सर्व काही कामे करेल. असं म्हणत अर्जुन आता सायलीसाठी मलम काढतो, परंतु सायली वेड्यासारखी आता त्याच हाताकडे पाहत असते की ज्या हाताने सायलीने अर्जुनच्या गालाला रंग लावलेला असतो. तर अर्जुन म्हणतो की तो हात द्या. तेव्हा सायली दचकते आणि म्हणायला लागते, नको नको, मलम लावलं तर हातावरील सर्व काही पुसून जाईल. तेव्हा अर्जुनला काहीच समजत नसतं. अर्जुन म्हणतो, हे काय लॉजिक आहे सर? सायली म्हणते की काय आहे ना, मला आता कामं करायचे आहेत ना, म्हणजे मलम लावलं तर कामं करताना पुसून जाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग ते पुसून जाईल म्हणून तुम्ही लावणारच नाही आहेत का? तेव्हा सायली म्हणते की सर नको, राहू देत. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मग मी काय करतो, अश्विनकडे जातो आणि तुमच्यासाठी गोळी घेऊन येतो. ती गोळी तरी खा तुम्ही. तेव्हा सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणायला लागते, नको सर, मी थोडा वेळ आराम केला ना की मला बरं वाटेल. तेव्हा अर्जुन आता सायलीचं काहीच ऐकत नाही आणि सायलीला तो आराम करण्यासाठी सांगतो. तर अर्जुन खालती गेल्यानंतर सायली आता वेड्यासारखी अर्जुनच्याच आठवणीमध्ये रमलेली असते आणि सायलीला धुळवडीते ते प्रसंग परत परत आठवत असतात. तर इकडे आता जेलमध्ये साक्षी महिपतीला सांगत असते की जर तुम्हाला इथून सोडवायचं असेल ना, तर चैतन्यच्या गुडबुक्समध्ये मला राहावं लागेल. तर महिपती सांगतो की इतके दिवस दुधासारखी स्वच्छ मी माझी इमेज सांभाळून ठेवली होती, परंतु त्या अर्जुन सुभेदाराने या इमेजला डाग लावला. आता तर मी त्याला सोडतच नसतो, हाल हाल करून मारेन मी त्याला. तेव्हा साक्षी म्हणते की हो अण्णा, आपण हे सर्व काही करणार आहोत, परंतु मला चैतन्याला आत्ता तरी दाखवावं लागेल की मला तुमचा किती संताप आला आहे आणि गुपचूपपणे मी तुम्हाला इथून सोडवण्याचं काम सुद्धा करेन. आता असा हा आपण गाव घालायचा की तो अर्जुन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला पाहिजे. तर त्यानंतर संध्याकाळी सायली जेव्हा रूममध्ये आलेली असते तेव्हा अर्जुनने लिहिलेले चिट्स खाली पडलेले असतात. तेव्हा सायली स्वतःशीच बडबड करत म्हणायला लागते, हे सर पण ना या रंगीबिरंगी कागदावरती काही ना काही लिहितात आणि तसेच ठेवून जातात. त्यानंतर वारा आले की हे उडतंच ना. तेव्हा सायली आता त्या सर्व चिट्स गोळा करते आणि त्यानंतर ठेवून देते. तर सायली परत आता अर्जुनचे सर्व काही कपड्यांची आवरावर करत असते, त्यांच्या घड्या घालत असते. त्यातली एक शर्ट सायली आता स्वतःहून घालते आणि आरशामध्ये पाहत अर्जुनची नक्कल करायला लागते आणि स्वतःच एकटी हसायला लागलेली असते. सायलीला हे जे काही होतं असतं ते सायलीला स्वतःच काहीच समजत नसतं. अखेर सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये पडलेली असते. तर तिकडे आता रविराजांनी प्रियाच्या नावे सर्व काही प्रॉपर्टी केलेली असते आणि हीच आनंदाची बातमी देण्यासाठी रविराज प्रिया, नागराज आणि सुमनला बोलावून घेतात. तर रविराज सांगतात, मी तुला मागे म्हणालो होतो ना की प्रतिमाच्या नावावरची सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करतो आहे. आजच मी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन सर्व काही लीगल पेपर्स आणले आहेत आणि आजपासून ही सर्व काही प्रॉपर्टी तुझ्या नावे झाली आहे. तेव्हा प्रिया आणि नागराजसाठी हा आनंदाचा धक्का असतो. तर इकडे आता जेव्हा अर्जुन सायलीला काम करताना पाहतो तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मी तुम्हाला आराम करण्यासाठी सांगितलं होतं ना, आता हात दुखतो आहे तरी सुद्धा तुम्हाला कामच करायचे आहे. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही सर्व काही कपडे असे फेकून देता आणि त्यानंतर माझा हा शर्ट सापडत नाहीये, तो शर्ट सापडत नाहीये असं म्हणत अख्खं घर डोक्यावर घेता. त्यानंतर सायली अर्जुनला बाजूला व्हायला सांगते आणि सर्व अर्जुनचे कपडे कपाटामध्ये ठेवून देते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, माझा शर्ट कपाटामध्ये ठेवायचा राहिला आहे. तेव्हा सायली म्हणते, कोणता? अर्जुन आता सायलीने जो शर्ट घातलेला असतो तो शर्ट सायलीला दाखवतो आणि म्हणायला लागतो हा. तेव्हा आता सायली कोंडीत सापडलेली असते. तिथे सायली काहीच उत्तर देत नसते. तर अर्जुन आता सायलीकडे पाहत हसायला लागतो.
तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रेमाचा रंग जसा लाल असतो तसाच अर्जुनला लाल कलर आवडत असतो. त्याचमुळे सायलीने आता संपूर्ण रूमच लाल लाल करून ठेवलेले असते. कबड लाल झालेलं असतं. त्यानंतर रूमचे सर्व काही पडदे बदलून तेही लाल लावलेले असतात. तेव्हा अर्जुनला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर सायली अर्जुनला सांगते की खालती चला तुम्ही, तुमच्यासाठी अजून खूप मोठं सरप्राईज आहे. त्यानंतर सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तर अर्जुन तिथेही पाहतो तर सर्व काही अर्जुनला लाल दिसायला लागलेलं असतं. तेव्हा अश्विन सायलीला म्हणतो, परंतु वहिनी, हे सर्व काही करण्यामागे काहीतरी कारण असू शकतं ना. तेव्हा कल्पना सांगते की काय आहे ना, आपल्या घरात लाल रंग कोणाचा तरी फेवरेट आहे. तेव्हा सायली लाजूनच अर्जुनकडे